नमस्कार. दामिनी या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या आणि राजमाता जिजाऊ या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे प्रतीक्षा लोणकर. पण त्यांचा अभिनय प्रवास नेमका कसा सुरू झाला, त्यांनी कोणत्या गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आणि सध्या त्या काय करत आहेत, चला जाणून घेऊया. प्रतीक्षा लोणकर यांचा जन्म 12 जून 1968 रोजी औरंगाबाद येथे झाला. त्यांनी नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले आणि रंगभूमीवरून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मराठी दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. प्रतीक्षा लोणकर यांना खरी लोकप्रियता मिळाली ती दामिनी या मालिकेमुळे. त्यानंतर त्यांनी वादळवाट, स्वराज्यरक्षक, संभाजी, शिवप्रताप, गरुडझेप, अबोली यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या. राजमाता जिजाऊ ही त्यांची भूमिका विशेष गाजली आणि प्रेक्षकांकडून तिला भरभरून प्रतिसाद मिळाला. मराठी चित्रपटांमध्ये सरकारनामा, भेट, लग्न, कल्लोळ यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष उल्लेखनीय ठरल्या. हिंदी चित्रपटसृष्टीतही इक्बाल, दौर यासारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली. प्रतीक्षा लोणकर यांचे पती प्रसिद्ध लेखक आणि नाटककार प्रशांत दळवी आहेत. त्यांना रुंजी नावाची कन्या आहे. साधी जीवनशैली, वाचनाची आवड आणि अभिनयाविषयीची निष्ठा यामुळे त्या आजही प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. प्रतीक्षा लोणकर आजही मराठी मालिका, चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात सक्रिय आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मुलाखती आणि नव्या कलाकृतींमधून त्या प्रेक्षकांसमोर येत असतात. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे मराठी मनोरंजन विश्वात त्यांना आजही मानाचे स्थान आहे. प्रतीक्षा लोणकर यांची तुम्हाला सर्वात आवडलेली भूमिका कोणती, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी कलाकारांच्या जीवनप्रवासावरील व्हिडिओसाठी अमरकथा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.